ठेल्यावरचं चाट किंवा मग तुम्ही व्हाईट वाटाण्याचा चाट जो आहे नेहमीच खाल्ला असेल, पण हिरव्या वाटाण्याचा चाट कधी ट्राय केला आहे का तुम्ही? एकदा नक्की ट्राय करा. खायला इतका टेस्टी लागतो आणि त्यानंतर चविष्टसुद्धा. सोबत चटण्यासुद्धा करूया. तर कशा बनवायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. चाटची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि चाट बनवण्यासाठी वाटाण्यामध्ये किती पाणी घालून शिजवायचं आणि किती शिट्ट्या घ्यायचं हे सुद्धा ह्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे जे आहे 1.5 वाटी वाटाणे जे आहे रात्रभर भिजवत घेतलेले आहे आणि त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेतलं. परत एकदा वाटाणे भिजले तरीसुद्धा परत एकदा धुवून घ्यायचे. त्यानंतर जे वाटाणे होते ते कुकरमध्ये घातले. त्यानंतर मीडियम साईजचे बटाटे जे आहे या पद्धतीने कट करून ते सुद्धा घातले. आता यामध्ये अगोदर ही 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर त्याच ग्लासने जे आहे अर्धा ग्लासला थोडंसं वरती इतकं पाणी घातलेलं आहे. आता वाटाणा आणि बटाटा शिजवताना ना खूप पाणी जास्त अजिबात घालायचं नाही. त्याने काय होतं, एकदम असं पातळ पातळ रगडा होतो, कन्सिस्टन्सी बॅलन्स होत नाही. त्यामुळं पाणी जे आहे प्रमाणामध्ये घालायचं. अर्धा चमचा हळद घातली, मीठ घातलं आणि थोडंसं तेल घातलं. 2 ते 3 शिट्ट्या घेऊया. त्याने काय होतं, छान असा मऊ आपला वाटाणा शिजतो. तर त्यानंतर इकडे जे आहे 1 वाटी दही घेतलं. आता 1 वाटी दही घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर 2 चमचे साखर घातली. इथे जे आहे आपल्याला आंबट गोड दही जे आहे बनवून घ्यायचं आहे. तर मिक्सरला एकदा फिरून घेतलं की अशा प्रकारे जे आहे दही फेटाळून निघतं. तर दही जे आहे एका बोलमध्ये काढून घेऊया. परत मिक्सरचं भांडं घेऊया. त्यानंतर त्यामध्ये जे आहे आपण हिरवी चटणीसुद्धा बनवूया. आता दहीने काय होतं, छान असा कुठल्याही चाटला फ्लेवर छान येतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागतं. तर इकडे जे आहे मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या. भरपूर अशी कोथिंबीर घेतली. तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना घ्या, माझ्याकडे अवेलेबल नव्हता. त्यानंतर 1 चमचा नायलॉन शेव घेतली. 5 ते 6 कळ्या लसणाच्या घेतल्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी, जिरे, थोडेसे अर्धा चमचे जिरे आणि पाणी घालून जे आहे आपल्याला याची बारीक पेस्ट म्हणजेच की चटणी बनवायची आहे. तर मिक्सरला फिरवून घेऊया मस्त अशी. आणि हे बघा इकडे जे आहे छान अशा पद्धतीची कन्सिस्टन्सीची चटणी जी आहे बनवून घेतली. ती सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेऊया, ती साईडला ठेवूया. आता इतकं करेपर्यंत 2 ते 3 शिट्ट्या ज्या आहे आलेल्या होत्या. 3 शिट्ट्या किंवा मग जास्तीत जास्त 4 शिट्ट्या, 4पेक्षा जास्त शिट्ट्या अजिबात घेऊ नका कुकरला, नाहीतर काय होतं, सगळा गाळ होतो आणि मग तो जो दाणेदार फ्लेवर असतो रगड्याचा तो येत नाही. तर हे बघ इकडे जे आहे छान पद्धतीने शिजले आहे. आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही पाहू शकता, खूप जास्त अजिबात पाणी नाही. एकदम कन्सिस्टन्सी आपल्याला हवं असेल ना तर पाणी आपण नंतर घालू शकतो, पण एक्स्ट्रा जास्त झालं तर आपल्याला काढता येतं नाही. त्यामुळे अगोदर शिजण्यापुरतं पाणी घालायचं. त्यानंतर स्मॅशरच्या साहाय्याने जे आहे हलकं स्मॅश करायचं, म्हणजेच की दाणेदार राहिलं पाहिजे. खूप असा गाळ वगैरे करायचं नाही, हलकं स्मॅश करायचं. फक्त आपल्याला त्यातले बटाटे जे आहे ना ते रगडून घ्यायचे आणि हलकेशी वाटाणे रगडून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने जो आहे रगडा स्मॅश करून घेतला, म्हणजेच की वाटाणा बटाटा जो आहे स्मॅश करून घेतला. त्यानंतर इकडे कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 2 पळी तेल घातलं. त्यानंतर जिरे घातले. आतल्या कुठल्याही चाटमध्ये मोहरी अजिबात घालायची नाही, कारण चाटमध्ये मोहरी नसते. त्यानंतर 1 चमचे जिरे घातले की 2 ते 3 मिरच्याचे काप घातले. त्या पद्धतीने मिरच्याचे काप छान पद्धतीने तळले की 1 चमचा जो आहे ठेचलेला लसूण घातला. लसूण छान तळून घेऊया 1 मिनिटभर छान पद्धतीने. तर लसूण इकडे आपला तळलेला आहे. त्यानंतर इकडे जे आहे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते बारीक कट करून, ते सुद्धा घातले. आता कांदे किती तळायचे किंवा कांदा यामध्ये किती तळायचा, आता हलका मऊ पडेल ना इतकाच आपल्याला कांदा तळायचा आहे. खूप असा लालसर वगैरे करपट असा नाही करायचा, फक्त हलका मऊ पडेल ना तर तितकाच आपल्याला कांदा जो आहे रगड्यासाठी तळून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा पद्धतीने इकडे कांदासुद्धा हलका फ्राय झालेला आहे. 2 ते 3 मिनटं जे आहे लो फ्लेमवर कांदा चालवून घेतला की छान पद्धतीने कांदा जो आहे नरम पडला जातो आणि हलका स्मॅशसुद्धा होतो. तर हे बघा अशा पद्धतीने कांदा जो आहे स्मॅश करून घेतला. आता ह्या रगड्यासाठी ना खूप काही साहित्य लागत नाही, घरीच असलेल्या साहित्यापासून बनवूया. पण अगदी ठेल्यावरचा रगडा जसं आपण खातो ना तशाच पद्धतीने बनवूया. आणि त्यातल्या त्यात कधी काय होतं, प्रत्येक घरामध्ये जो आहे पांढरा वाटाणा अवेलेबल नसतो. तर आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्यापासून त्यामुळंच जो आहे रगडा चाटची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे आहे अशा पद्धतीने कट करून घेतले, ते सुद्धा घालून घेतले. आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. टोमॅटो जे आहे हलके स्मॅशही करायचे आहे आपल्याला. त्यानंतर टोमॅटो घातले तर मग मीठ घालायचे. आता आपण इथे जे आहे वाटाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यानंतर चटण्यांमध्ये सुद्धा मीठ आहे. तर रगडा बनवताना जे आहे मिठाचं प्रमाणाचं थोडं लक्ष द्यायचं. त्यानंतर विदाऊट कलर मिरची पावडर अर्धा चमचा घातली. त्यानंतर थोडंसं
रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घातलं. छान फ्लेवर हे नॅस होण्यासाठी इथे सॉसेस घातले. आता सॉसेस जे आहे छान असे कांदा टोमॅटोमध्ये टॉस करून घेऊया आणि छान असा क्रीमी फ्लेवर जो आहे किंवा मग क्रीमी कन्सिस्टन्सी जी आहे आलेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सॉस जो आहे छान एकत्रित झालेला आहे आणि टोमॅटोसुद्धा हलके हलके स्मॅश झालेले आहे. तर या स्टेजवर जो आहे आपला रगडा जो स्मॅश केलेला होता बटाटा वाटाणा तो सुद्धा घालून घेऊया. आता जरी तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप जास्त थिक दिसत असली ना तरी आपण यामध्ये पाणी घालू शकतो. पण ज्यावेळेस पातळ कन्सिस्टन्सी होईल ना तेव्हा आपल्याकडे कसलाही ऑप्शन राहत नाही. त्यामुळे बटाटा वाटाणा शिजवताना ना पाणी प्रमाणात घालायचं. तर हे बघा अशा पद्धतीने मिक्स केलं आणि वा काय कलर आलं आहे बघा रगड्याला. आलं आहे का नाही एकदम सुरेख. त्यातल्या त्यात दाणेदार दिसतोय. त्यानंतर तो जो अख्खा वाटाणा असतो तो सुद्धा यामध्ये दिसत आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि अशा पद्धतीने जे आहे कन्सिस्टन्सी करून घेतली. आता बटाट्यामध्ये खूप स्टार्च असतं म्हणून काय होतं जरी आता तुम्हाला पातळ दिसत असला रगडा तरीसुद्धा बटाट्यामुळे लगेच तो थिक होतो. त्यामुळं कन्सिस्टन्सी करताना अशा पद्धतीने करा. जरी घट्ट झालं तरी खूप जास्त होणार नाही आणि खूप जास्त पातळ करू नका. ही जी कन्सिस्टन्सी आहे एकदम व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे. आणि हे बघा कलरसुद्धा एकदम मार्केटसारखा ठेल्यावर जाऊन आपण जसा खातो ना त्याच पद्धतीने आलेला आहे. फ्लेवरसाठी छान अशी कोथिंबीर घालूया, हिरवी कोथिंबीर. आणि इकडे बघा आपलं सर्व साहित्य तयार झालेलं आहे म्हणजेच की रगडा, त्यानंतर फेटाळलेलं दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी मी अगोदरच करून ठेवली ती, त्यानंतर नायलॉन शेव आणि इकडे जे आहे कांदा. त्यानंतर माझ्याकडे ना ह्या पुऱ्या अवेलेबल होत्या तर त्या पुऱ्या घेतल्या, अशा पद्धतीने फोडल्या आणि प्लेटवर पसरवल्या. आता तुमच्याकडे पुऱ्या नसेल ना तर तुम्ही मग चिप्स घेतले तरीसुद्धा चालेल. आपल्या घरात चिप्स अवेलेबल असतील. आणि नसेलच तर मग एखादा पापड भाजून घेतला ना तो घेतला तरीसुद्धा चालेल. किंवा मग तुम्ही मैद्याच्या जे आपण टिक्की बनवतो ना त्या घेतल्या तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इकडे खाली पुऱ्या घातल्या. त्यानंतर वरती गरमागरम रगडा, त्यावर मस्त असं आंबट गोड चवीचं फेटाळलेलं दही. त्यानंतर घालूया हिरवी चटणी छान तिखट चवीला. त्यानंतर चिंचेची चटणी. परत एकदा चिंचेची जी चव आहे ना ती रगडा आपण खाऊन झाला तरीसुद्धा जिभेवर रेंगाळते बघा. त्यानंतर रगड्याचे जीव की प्राण म्हणजेच की कांदा आणि त्यानंतर नायलॉन शेव. आता इथे जर तुमच्याकडे नायलॉन शेव नसेल ना तर कुठली शेव घेतली तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर परत एकदा मस्त असं दही, चटणी आणि चिंचेची चटणी घालूया, हलकी कोथिंबीर घालूया. आणि इकडे आपला रगडा चाट जो आहे अतिशय पद्धतीने, सोप्या पद्धतीने आणि अतिशय हेल्दीसुद्धा आपण म्हणू शकतो कारण आपण हिरव्या वाटाण्यापासून बनवलेला आहे आणि टेस्टी तर भरपूर झालेला आहे. चला मग पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.